काही लोक प्रश्न विचारतात, महाराज मेलेल्या माणसाला जर खांदा दिला तर काय भेटतं? पुण्य मिळतं की पाप मिळतं? आवाज आवाज. मेलेल्या माणसाला खांदा जर दिला सज्जन हो, तर पुण्य मिळतंय की पाप मिळतं? बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न येतो, वारंवार येतो. काही लोकांना वाटतं की मेलेल्या माणसाला जर आपण खांदा दिला तर ते पुण्याचं काम आहे, म्हणून त्याला पुण्य मिळत असेल. काही लोकांना वाटतं की मेलेल्या माणसाला जर आपण खांदा दिला आणि जर तो माणूस त्या योग्यतेचा नसला तर त्याचं पाप आपल्या खांद्यावर येईल. बघा तुम्ही, मेलेल्या माणसाला खांदा जर द्यायचा म्हणलं ना सज्जन हो, तर काही लोक खांदा देण्यासाठी नकार देतात आणि काही माणसं स्वयंस्फूर्तीने मेलेल्या माणसाला खांदा देण्यासाठी पुढे येतात. ऐका, मी माझ्या पदरचं नाही सांगत. भगवान परमात्म्याचा आणि गरुडाचा संवाद आहे. गरुडानं भगवान परमात्म्याला विचारलं, देवा, जर एखाद्यानं मेलेल्या माणसाला जर खांदा दिला, त्याच्या अर्थीला जर खांदा दिला, तर त्याला नेमकं त्याच्या जीवनामध्ये पाप मिळतं, पाप होतं का पुण्य? भगवान परमात्म्याने फार सुंदर उत्तर दिलं. प्रेताला खांदा द्यावा की न द्यावा? प्रेताला खांदा देण्यासाठी 4 जण लागतात सज्जन. तुमच्याकडे किती लागतात? 4च जण ना? ते 4 जण कोण असतात? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 4 प्रकारचे पुरुषार्थ असतात सज्जन हो. भगवान परमात्मा गरुडाला सांगतात, गरुडा, माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्या माणसाचा जो आत्मा असतो ना, तो आत्मा त्या परिवाराला सोडून जात नाही. त्या परिवारातले सगळे, त्याचे मुलं, त्याचे मायबाप, त्याचे मित्र, त्याचे सखे सोयरे, त्या सगळ्यांच्या मध्ये त्याचा जीव अडकलेला असतो. थोडा विको आणखी कमी करा. त्याचा जीव त्याच्यातून निघत नाही. त्याला तळमळ होत असते त्या जीवात्म्याला. तो सगळं पाहत असतो. नंतर 24 तासानंतर पुन्हा यमाचे दूत त्या जीवात्म्याला त्या घरी आणून सोडतात. 13 दिवस मेलेला माणूस, जीवात्मा 13 दिवस आपल्या सोबत, आपल्या परिवाराच्या अवतीभोवती असतो. तो परत आल्यानंतर तो आत्मा, त्याला वाटतं आपल्या लोकांसोबत बोलावं. तो हातात हात देण्याचा प्रयत्न करतो. तो संवाद करतो. आपल्या माणसाला पाहिलं की जोरजोराने रडतो देखील, किंचाळतो. तो म्हणतो, मला माझ्यासोबत बोलत का नाहीत? पण सज्जन आहोत, त्याचं ते शरीर राहिलेलं नसतं. आपल्या जुन्या शरीराच्या जवळ तो आत्मा जातो सुद्धा, पण त्याला आता त्या आत्म्यामध्ये प्रवेश करता येत नाही. त्या जीवात्म्याची तळमळ चालू असते सज्जन हो. आपण प्रत्येक जण हिंदू धर्मात, संस्कृतीमध्ये जगणारी माणसं आहेत. दशक्रिया झाली की 10व्याच्या दिवशी, बघा तुमच्याकडे कसं करतात मला माहिती नाही, पण बघा आमच्याकडचं सांगतो. 10व्याच्या दिवशी दशक्रिया विधी केला जातो आणि त्या दिवंगत आत्म्याच्या समाधानासाठी, सुखासाठी 10 दिवस तो आत्मा उपवासी असतो. प्रभू महाराज 10 दिवस त्या आत्म्याला काहीतरी खायला मिळावं म्हणून 10व्याच्या दिवशी, ब्राह्मण काका इथे आहेत, 10व्याच्या दिवशी त्या जीवात्म्याच्या नावानं पिंडदान केलं जातं. करतात का तुमच्याकडे पिंडदान? त्या पिंडदान करत असताना ब्राह्मण काका आपल्याला आवर्जून सांगतात की तुम्ही दान धर्म करा, पवित्र वस्तूंचं दान करा, गायीचं दान